मंडळी, अपमानाने माणूस संपत नसतो, तर जो जिद्दीने कष्ट करतो तो एक ना एक दिवस नक्की यशस्वी होतो. ए संत्या, अरे तो वैभव कुठे आहे रे? बरेच दिवस झाले गावात दिसला नाही तो. अहो सावकार, आपण त्याचा कामच तसा काढलाय. भिकारी गेला गाव सोडून. सावकाराचा नाद करतो काय? सावकार, तुम्ही बोलत त्याच होणार या गावात. दान करा मग सावकाराचा कुठे? हो रे सच्चा हो. आम्ही ग्रामीण भागामधले कलाकार आहोत. आज आम्ही तुमच्या आशीर्वादानं एसटीव्ही फिल्म्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलो. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधून चांगला प्रतिसाद मिळाला, भरभरून प्रेम मिळालं आणि असंच प्रेम यापुढे मिळेल यासाठी तुम्ही आमच्या एसटीव्ही फिल्म्स या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पात्र उजेडाच्या शोधात. हो मालक, तू माझ्याकडे 7 वर्ष आज काम करतोय, तू मला कधी बोलला नाही. काय हो मालक? हेच की तू कुठे राहायचं, काय काम करायचं? हो मालक, मी एका खेडेगावात दूध टाकायचं काम करत होतो. काय रोहिब्या, गावाकडे चांगलं होतं ना? मग गावामध्ये ही जीवन जगायची मजा आहे ती ह्या दाटलेल्या शहरामध्ये आहे का? मालक, तुम्ही बोलता ते बरोबर आहे, पण पैशाच्या ताकदीने काही नाराज बनी आहे ना, गरीबाला गावाच्या विषयावर आहे ना दडपून ठेवलंय. बरं, पण तू का गाव सोडून आला ते सांगितलं नाही. ते का रोहिब्या, काय झालं? मालक, आपल्या गण्याला चांगलं शिक्षण भेटावं ना, म्हणून शहराची वाट झाली. ठीक आहे रोहिब्या, खूप वेळ झाला आहे, तू जेवण करून घे जा. इकडे वाढ नाही राव, एक क्वार्टर रे आणतो. हिरा, तुझ्या अगोदरची उधारी भरपूर झाले, अगोदरची उधारी दे तर तुला क्वार्टर भेटेल, नंतर भेटणार नाही.
उघड ना माझ्या बापाचा आहे. तुला आहे ना इथं गाडी देतो तुला हिरा क्वार्टर देतो. या बापच घ्या आवडच एरण्या, काय बोलत रे? काय नाही देतो एक म्हणजे काय म्हणे दोन लागतील. हे जडू 2 आण रे. हे रे गाव कोणत्या बापाचं आहे? आपलं आपलं हे आपलंच काय आपल्या नाही तुमच्याच बापाचं आहे. हा. अरे गणू, हा दादा बोल ना. मला जेवण तयार आहे, जेवण करून घेऊ चल. दादा मी आता मोठा झालोय, मला बाळा नको ना बोलू. अरे गणू, तू किती मोठा झालास ना तरी माझ्यासाठी लहानच आहेस. बरं दादा चल जेवण घेऊ. चल. गण्या, एकदा का तू मोठा अधिकारी झाला ना मी सगळा जग जिंकला रे. दादा मी लवकरच स्वप्न पूर्ण करेन आणि त्या सावकाराला घराशी पुरी. गण्या, त्या सावकाराचा परत विषय काढायचा नाही. पण दादा नाही बोललो ना. माफ कर. नमस्कार. कालच्या निकालात जरा चूक झाली होती. तर मी सर्व गावकऱ्यांचे माफी मागतो. तर प्रथम क्रमांक गणुदन असून तर सावकाराचा मुलगा हिऱ्याचा आलेला आहे. अरे गण्या, काय झाला? अरे दादा पुढच्या महिन्यामध्ये माझी शेवटची परीक्षा राहिली आहे. पुन्हा तेच प्रसंग झाले तर. अरे गण्या, गेले कित्येक वर्ष तू मन लावून अभ्यास करत आहेस, त्यामुळे देव सुद्धा आता तुझं वाईट झालेलं बघू शकत नाही. झोप बाला. नमस्कार सावकार. खाली बस. गणपत, अरे तुला 2 वर्ष झाली पैसे देऊन, नाही व्याज दिला नाही काय दिलंस. ते पैसे कधी देणार आहेस तू? सावकार, या वर्षी काम नाही धंदा नाही, वर्ष होऊन नाही गेला. हा अजून हे शेतीचा पण बघताना पीक पाणी पाऊस किती लेट झालाय. ए गणप्या, आता तुझं काय राहिले रे? थोडेसे अजून पैसे घे ना, दे सावकारच्या नावावर जागा करून. सावकार, माझ्या वारवडिलांनी
कैक वर्ष जमीन कसलेली आहे ती मी तुम्हाला देऊ शकत नाही. ए आवाज बंद. एका महिन्याच्या अर्धा पैसे दिलेच नाही ना तर तुझी जमीन आहे ना ती माझ्या नावावर करून टाक. सावकार माझ्यावर दया करा, हो दया करा. निघले. अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, कर्ज देऊन सावकार जिंकला, खोटे बोलून सरकार जिंकला. मात्र रक्ताचे पाणी करून रात्रंदिवस कष्ट करणारा शेतकरी मात्र सावकारापुढे हारला, मात्र सावकारापुढे हारला. काय रे गणप्या, कशाला रडतोस? काय सांगू, सावकाराकडनं पैसे घेतले 2 वर्ष झाले, अजून ते परत तर केले नाही तर ते माझी जमीन घशात घालील. काय करू ते मला काही सुचत नाही. अरे गणप्या, आज ही माझ्या हातात दारूची बॉटल आहे ना, या सावकारामुळे. असंच मी त्याच्याकडनं पैसे घेतले होते पण त्यांनी माझी जमीन अडकून टाकली. चल मग गणप्या, येतो मी. हे देवा, गरीबाला सुखाचा दिवस कधी येतील हे कधी थांबवणार आहेस? दादा, हा बोला मला. परीक्षेला चाललाय, आशीर्वाद दे. गण्या, तुझ्या मनामध्ये अजून सावकाराचा विचार चालू आहे का? नाही दादा, नाही. गण्या, तुला माझी शपथ आहे, सावकाराचा विचार मनातून काढून टाक. हो दादा, सोडतो सावकाराचा विषय. जा, गेट पेपर लिही. दादा येऊ का? बोला ना, काय काम आहे तुमचं? दादा, आज महाराष्ट्र ग्रामीण विकास विभागाच्या भरती परीक्षा निकाल होता, जरा चेक करा ना. हा करू ना. द्या बरं तुमचं हॉल तिकीट. मी लगेच चेक करतो. हा अभिनंदन गणेश, तू परीक्षा उत्तीर्ण झाला आहेस. दादा, मला कोणतं पद मिळालं आहे जरा चेक करा ना. शहापूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत गुंडे देणे येथे ग्रामसेवक पदी निवड झाली आहे. काय झालं गणेश, तू एकदम शांत का झालास? ही तर आनंदाची गोष्ट आहे. काय नाही दादा, मला निकाल पत्र काढून द्या. ठीक आहे, लगेच काढून देतो. ठीक आहे. ओ सावकार, तुम्ही खोटे, तुमचा खोटेपणा जास्त दिवस टिकणार नाही. ए वैभ्या, तुझ्या तर आता दोन्ही भावांच्या आयुष्यात हक्काचे काहीच नव्हते,
परंतु एकमेकाच्या दुःखात साथ देण्याची ताकद मात्र नक्की होती. त्यामुळे दोन भावांच्या संघर्षाला एक दिवस नक्की उजडेल. म्हणून पाहत रहा उजेडाच्या शोधात, उजेडाच्या शोधात, उजेडाच्या शोधात.